नमस्कार, मी प्रियांका लागणे आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त जॉब अपडेट पाहणार आहोत. IDBI बँक अंतर्गत भरती निघालेली आहे. वेगवेगळ्या पदांसाठी इथे उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. तुम्ही फ्रेशर उमेदवार आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर अर्जाची पद्धत काय आहे, वेतन किती भेटणार आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार म्हणजे इथे परमनंट जॉबसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, कोण कोण अर्ज करू शकता, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. आपल्याकडे 30 पानी PDF सुद्धा आहे, ते सुद्धा आपण 5 मिनिटात समजून घेऊया. सो इथे भरती निघालेली आहे, पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स नवीन आलेली योजना त्याबद्दल सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. SBI बँक अंतर्गत ही भरती निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर इथे 2025-26 साठी ते भरती निघालेली आहे. अप्लाय नाव केल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनवरती क्लिक करू शकता. पण अर्ज करण्यास उद्यापासून म्हणजेच 21 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोझिशन ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ही ॲप्लिकेशन सुरुवात होणार आहे. एलिजिबल कॅन्डिडेट्स आता कोण असणार आहे ते पाहूया. झोन कोणते कोणते आहेत बघू शकता तुम्ही. डिटेल्स ऑफ वॅकन्सीज दिलेले आहे. अहमदाबाद आहे, बेंगलुरू आहे, चंदीगड आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्रामधून मुंबई, नागपूर, पुणे आहे. इथे मराठी लँग्वेज तुम्हाला येत असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. मुंबईसाठी 125 जागा आहेत, नागपूरसाठी 50, पुणेसाठी 60 असणार आहे. स्पेशलिस्ट ॲग्री असिस्ट ऑफिसर पॅन इंडिया 100 जागा असणार आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं लागणार आहे, हे सुद्धा माहिती दिलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता. ॲडव्हर्टाइजमेंट डेट नोव्हेंबर 2024. ऑनलाईन रजिस्ट्रेशन 21 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे आणि पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन हे सुद्धा तुम्हाला ऑनलाईन मोडमध्येच करावं लागणार आहे. नोव्हेंबर 30 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. टेंटेटिव्ह ऑनलाईन टेस्ट डिसेंबर 2024 किंवा जानेवारी 2025 पर्यंत होऊ शकते. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण चेक करून घेऊया. इथे एज क्रायटेरियामध्ये मिनिमम तुमचं 20 एज असेल पाहिजे आहे आणि मॅक्सिमम 25 इयर्स पाहिजे आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्ही पाहू शकता ते मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 25 इयर्स. एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम युनिव्हर्सिटी रेकग्नाइज अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट झाला असेल तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. किंवा 4 इयर्स डिग्री BSc BTech म्हणजे हे जनरलिस्टसाठी आहे. ग्रेड O AO स्पेशलिस्टसाठी BSc किंवा BTech किंवा B इन ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फिशरी सायन्स इंजिनिअरिंग झाला असेल तर तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहात. मिनिमम पासिंग पर्सेंटेज तुम्हाला 60% फॉर जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेट्सला, 55% फॉर SC ST PWBD कॅन्डिडेट्सला लागतच असणार आहे. मिनिमम पासिंग पर्सेंटेज मिनिमम 60% फॉर 60% जनरल EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी आणि 55% फॉर SC ST PWBD कॅन्डिडेट्स असणार आहे. कम्प्युटर लिटरसी कॅन्डिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर्स. तुम्हाला कम्प्युटर नॉलेज येणं गरजेचं असणार आहे. आता स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, तुम्ही एकदा नक्की चेक करू शकता. सिलेक्शन प्रोसेस तुम्ही इथे पाहू शकता. द सिलेक्शन प्रोसेस शुड बी ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट. 4 याच्यामध्ये होणार आहे फेजेसमध्ये. म्हणजे पहिल्यांदा ऑनलाईन टेस्ट होणार आहे, त्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे आणि प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होणार आहे. आता ऑनलाईन टेस्टमध्ये सिलेबस तुम्ही पाहू शकता. नेम ऑफ द टेस्ट लॉजिकल रिझनिंग, डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, इंग्लिश लँग्वेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, कम्प्युटर IT हे सब्जेक्ट्स असणार आहे. प्रत्येकी नंबर ऑफ क्वेश्चन, मॅक्सिमम मार्क्स आणि इथे टाईम अलॉटेड दिलेला आहे. आणि प्रोफेशनल नॉलेजसाठी 60 क्वेश्चन्स, मॅक्सिमम मार्क्स 60 आणि 45 मिनिटं दिलेले आहेत. त्यानंतर इथे पेनल्टी ऑफ रॉंग आन्सर्स 0.25 तुमचे कट होऊ शकतं, हे सुद्धा सांगितलेलं आहे. पर्सनल इंटरव्ह्यू सांगितलेला आहे. त्यानंतर बेस्ड ऑन द नंबर ऑफ वॅकन्सीज कट ऑफ विल बी डिसाइडेड अँड कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड, हे सुद्धा सांगितलेलं आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही नॅशनॅलिटी पाहिजे आहे. त्यानंतर इथे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. SC STला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCला 3 वर्ष, PWBDला 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनला 5 वर्ष, पर्सन अफेक्टेड बाय 1984 राईट्स 5 वर्ष असणार आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड O जनरलिस्टला बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी. तुम्ही कोणतेही याच्यातून बॅचलर्स डिग्री कंप्लीट झाला असेल तर तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर AAOला 4 इयर डिग्री BSc किंवा BTech किंवा BE आणि ह्या ज्या फील्डमधून तुमचं झालं असेल तर नक्कीच तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात. आपण टक्केवारी पण बघितली की किती टक्केवारी असेल ती इथे तुम्ही नक्कीच अर्ज करू शकणार आहोत. हाऊ टू अप्लाय इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व्हॅलिड तुमचा फोन नंबर, ईमेल ID पाहिजे आहे, कारण
जे काही रिप्लाय येईल त्याच्यावरतीच तुम्हाला येऊन जाणार आहे. डॉक्युमेंट्स तुम्हाला सर्व बरोबर इथे सबमिट करावे लागणार आहे आणि रजिस्ट्रेशन फी तुम्ही पाहू शकता इथे 250 फॉर SC ST PWBD कॅन्डिडेट्स आणि 1050 फॉर अदर कॅन्डिडेट्स असणार आहे. तुम्ही फ्रेशर आहे, कोणताही अनुभव नाही तरीसुद्धा इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे तुम्ही पाहू शकता. 14 पान नंबरवरती आहे, पेज नंबर 14 वरती आहे. एकदा चेक करायचं आहे आणि त्यानुसार तुमची तयारी करून अर्ज उद्यापासून भरण्यास सुरुवात होणार आहे, तर नक्कीच अर्ज भरून घ्यायचा आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट होऊ शकता, व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा नक्कीच कनेक्ट व्हा, जेणेकरून जे काही योजना आणि नोकरी संदर्भात माहिती असते तुमच्यापर्यंत डिरेक्टली पोहोचून जाईल. थँक्यू.